नमस्कार सगळ्यांना, होळीच्या खूप खूप शुभेच्छा। या सगळ्या पोळ्या बघताय या मी बनवलेल्या आहेत, म्हणजे 3 पोळ्या बनवलेल्या आहेत मी। आता एक पोळी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। हे पिठाचा एक गोळा घेतलाय आणि अशा पद्धतीने हा गोळा असा मी आता हातानेच मी याचा एक कोन बनवणार आहे। म्हणजे या कोन मध्ये आपल्याला हे जे सारण आहे ते सारण आपल्याला भरता येईल। असं मग असं असं ठेवायचं आणि हे अशा पद्धतीने त्याला खोलगटपणा द्यायचा। असा खोलगटपणा एकदा त्याला आला की आपण सारण भरू शकतो। आणि आता आपण भरणार आहोत सारण। आता आपण सारण भरलेलं आहे। असं सारण आपण भरलं की असं असं त्याला वर घ्यायचं आणि आणि मग त्याला असं असं हळूहळू आपल्याला एकत्र करून त्याची एक मूद करायची। अशी आपण जसं मोदकाला करतो त्या पद्धतीने आपण आता केलेलं आहे। आणि आता आपण प्रत्यक्ष पोळी बनवण्याच्या पुढच्या मार्गाकडे जाणार आहोत। तर सर्वप्रथम आपण प्लास्टिकचा कागद अंतरलेला आहे या ठिकाणी। त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। हे असं तेल येईल याच्यावर। त्यानंतर हा गोळा आपण या तेलावर ठेवणार आहोत। या तेलावर छानपैकी आता ठेवलेला आहे। परत एकदा याच्यावर आपण एक तेल टाकणार आहोत थोडंसं। अच्छा, याला तेलाची पोळी म्हणतात का? नाही नाही, तेलाची पोळी नाही म्हणत, पण याच्यावर असं पुन्हा एकदा एक शीट आपण अंतरलं की काय होईल, ते छानपैकी असं गोल होते ती। म्हणजे हाताने आपण बऱ्यापैकी त्याला आपण गोलाकार देऊ शकतो आणि नंतर एकदा लाटी मारायची त्याला। तर अशा पद्धतीने छानपैकी आता आपली पुरणपोळी तयार होणार आहे। तवा तापलेला आहे आणि आज होळी आहे। तुम्ही सगळ्यांनी पुरणपोळी खाल्ली का? अजून काय काय बनवलं तेही सांगा। आणि आता अशा पद्धतीने चांगल्यापैकी गोल झालेली आहे आणि आता आपण याला थोडंसं लाटण्याने त्याला लाटणार आहोत। अशा पद्धतीने म्हणजे काय आहे की सारण पण आपलं तुटत नाही, इकडे तिकडे जात नाही। आणि खूप छान मगाशी पण छान झालं तर ही पण छान झालेली आहे। म्हणजे छान झालं। अशा पद्धतीने आपण आता ही लाटून घेतलेली आहे आणि आता आपण हे वरचं शीट जे आहे ते असं काढून घेणार आहोत। हे शीट काढलेलं आहे आणि आता ही पोळी जी आहे ही आपण अशा पद्धतीने हातावर घेतलेली आहे आणि आता आपण ती तव्यावर टाकलेली आहे। तर अशा पद्धतीने आता आपली ही जी पुरणपोळी आहे ती भाजली जाईल लवकरच। थोडासा गॅस मी मोठा करतो आणि होळीला नैवेद्य दाखवला का तुम्ही? काय तुमच्याकडे तुमच्या किचन मध्ये काय चाललेलं आहे गृहिणींचं, माता भगिनींचं, ते सांगा, कमेंट मध्ये सांगा। आणि आजची माझी पुरणपोळी पण तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा। आता छानपैकी भाजली जाईल आपली पुरणपोळी। याला असं आपण आता थोडंसं पलटलेलं आहे आणि छानपैकी वरून पण छान खरपूस झालेली आहे आणि पोळी आपली तयार होईल। त्याला एकदा थोडंसं तेल आपण सोडणार आहोत, अगदी थोडंसं तेल। त्याला छानपैकी म्हणजे ती मऊसूत अशी भाजली जाते।
त्यासाठी आपण थोडंसं तेल सोडूया आणि थोडंसं वर पडलं. अशा पद्धतीने आज आमच्याकडे पुरणपोळी आहे, त्यानंतर कटाची आमटी आहे, त्यानंतर या ठिकाणी बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे आणि भात सुद्धा तयार झालेला आहे. म्हणजे एकंदर आजचा मेनू सगळा तयार झालेला आहे. आणि आता आपण परत एकदा ह्याला उलटलेला आहे आणि छानपैकी आता पोळी आपली खरपूस अशी झालेली आहे आणि मऊ सुद्धा आहे. तर कशी होळी झाली तुमच्याकडे कमेंटमध्ये सांगा. आमची होळी मस्त चाललेली आहे एकदम.